विरुद्ध ठाकरे या संघर्षामध्ये हनुमान चालीसा विरुद्ध रामरक्षा असं दिसतंय, कारण की अमरावतीमध्ये आज नवनीत राणांनी हनुमान चालीसा पठण करायचं ठरवलंय। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला भाजपच्या नवनीत राणांनी प्रत्युत्तर द्यायचं ठरवलंय। अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरण देशात गाजत असताना त्याचे पडसाद आता राज्यात देखील उमटलेले आहेत। उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावरती आहेत आणि आज दुपारी 4 वाजता ते राम मंदिरात जाऊन राम रक्षा आंदोलन करणार आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज नवनीत राणा देखील राम रक्षा पठणाच्या वेळी अमरावतीमध्ये नवनीत राणा हनुमानगडीवरती हनुमान चालीसा पठण करणार आहेत। मी सध्या आहे हनुमानगडीवरती आणि या ठिकाणी जर बघितलं तर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान नवनीत राणा या स्वतः या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करणार आहेत। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर नवनीत राणा विरुद्ध उद्धव ठाकरे हा अनेक महिन्यांपासूनचा वाद आहे, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठणावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत 14 दिवस जेलमध्ये ठेवलेलं होतं आणि याच प्रीत्यर्थ आता उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत आणि त्याच प्रीत्यर्थ त्यांनी एक आवाहन देखील केलेलं आहे की त्यांनी नागपूरला आल्यानंतर अमरावतीला देखील यावं आणि आमच्यासोबत येऊन हनुमानगडीवरती हनुमान चालीसा पठण करावं, असं आवाहन देखील नवनीत राणांनी उद्धव ठाकरे यांना केलेलं आहे। त्यामुळे येत्या काळांमध्ये नवनीत राणा विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद मोठा होणार असल्याचे संकेत आता दिसत आहेत आणि त्याच प्रीत्यर्थ आज नवनीत राणा उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी आज हनुमान चालीसा पठण करणार असल्याची माहिती आहे। या हनुमान चालीसा पठणानंतर नवनीत राणा उद्धव ठाकरेंवरती काय वार करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।